केंद्रीय भूजल प्राधिकरणाच्या नवीन नियमावली विरोधात मुंबईतील टँकर चालकांनी संप पुकारलेला आहे। दरम्यान मुंबईतील टँकर संपावर तोडगा निघेपर्यंत मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पाण्याचे मुंबईतील टँकर संपावर तोडगा निघेपर्यंत मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पाण्याचे टँकर अधिग्रहित करण्यात येणार आहेत। पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी याबाबत निर्देश दिले। भिवंडीत राज्यातील पहिलं आणि देशातील दुसऱ्या बागेश्वर बालाजी मठाची निर्मिती करण्यात आली आहे। बागेश्वर बालाजी सनातन मठाचं लोकार्पण 14 एप्रिल रोजी करण्यात येणार आहे। बीड जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला असा गंभीर आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केला। प्रसूती व्यवस्थित करण्याकरता जास्तीच्या पैशांची मागणी करण्यात आली होती। 2000 देऊनही व्यवस्थित उपचार न झाल्यानं महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला। मानवी दातानं शस्त्र मानलं जाऊ शकत नाही। चावा घेतल्याचा गुन्हा अदखलपात्रच असल्याचा निर्णय औरंगाबाद खंडपीठाने दिला। परप्रांतीयांना मराठीचे धडे देण्यासाठी ठाकरेंच्या पक्षाने मराठी की पाठशाला हा उपक्रम राबवला। कांदिवलीत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आदित्य ठाकरेंनी उपस्थिती लावली। भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली। पुण्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आणि या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी अमित शहांची भेट घेतल्याचं आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं। छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जगानं सांभाळला पाहिजे असं शहा म्हणाले। काही लोकांना मात्र बदनामी करण्याची हौस असते तर राऊतांना माध्यमांना भेटण्याची हौस असते म्हणत उदय सामंतांनी राऊतांवर टीका केली। खासदार अमोल कोल्हेंनी महायुतीवर निशाणा साधलाय। सासूसाठी भांडणं केली आणि शेवटी सासूच वाटेला आली असं म्हणत अजित पवारांच्या अर्थ खात्याच्या सह्यांवरून सुरू असलेल्या गोंधळावर खासदार कोल्हेंनी शिंदेंच्या शिवसेनेला चिमटा काढला। महायुतीत काहीच अलबेल नाहीये असं कोल्हे म्हणाले। एकनाथ शिंदे अमित शहांमार्फत बोलणार नाही, काही असल्यास ते थेट अजितदादांना कॅबिनेटमधून बोलतील असं वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केलंय। तर तिन्ही पक्षांमध्ये आणि सरकारमध्ये काही अलबेल आहे असंही ते म्हणाले। संभाजीनगरच्या कार्यक्रमात महायुतीमधील 2 मंत्र्यांमध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळालं। कार्यक्रमाला उशिरा येत असल्यानं मंत्री अतुल सावेंनी नाराजी व्यक्त केली। थेट मंत्री संजय शिरसाटांना फोन लावत तुमचा खैरे साहेब होऊ देऊ नका असा सल्ला त्यांनी दिला। आयुक्तांच्या फोनवरनं संजय शिरसाटांना कानपिचक्या दिल्याचा व्हिडिओ व्हायरल होतो। सभागृहातील बेशिस्त आमदारांच्या मुद्द्यावर भाष्य करताना विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंनी मुश्किल टोला लगावला। सभागृह हा सुद्धा एक वर्गाचा भाग आहे आणि शाळेतील विद्यार्थी सराईत नसतात, मात्र आमच्या वर्गातले विद्यार्थी खूप सराईत आहेत, त्यामुळे त्यांना कंट्रोल करण्यासाठी वेगवेगळ्या आयुधांचा वापर करावा लागतो असं शिंदे म्हणाले। मुंबईत शिवसेनेनं उभाटा पक्षाला आणखी एक धडा दिला आहे। संजय घाडी आणि संजना घाडी या दाम्पत्यानं शिवसेनेत प्रवेश केला। हे दोघेही पती पत्नी मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक होते, त्यामुळे त्यांच्या प्रवेशामुळे मुंबईत शिवसेनेची ताकद वाढणार आहे। 1500 रुपये पाहून काँग्रेसच्या बहिणीने देखील आपल्यालाच मतदान दिलं असं विधान गुलाबराव पाटलांनी केलं। विधानसभेत माझ्या विरोधात हवा होती, मात्र लोकांनी छप्पर फाडून मतं देऊन मला निवडून दिलं असंही ते म्हणाले। उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावरती असून त्यांनी जनाई शिरसाई योजनेचं लोकार्पण केलं। पाणी बोरकरवाडी तलावात सोडण्यात आलं। शरद पवार आणि अजित पवार त्याचबरोबर दिलीप वळसे पाटील हे रयत शिक्षण संस्थेचे संचालक आहेत, त्यामुळे बैठकीदरम्यान हे एकत्र येणारच। खुर्ची जवळच असल्यास ते एकत्र बसले, यात राजकीय अर्थ काढण्यासारखं काहीच नाही अशी प्रतिक्रिया अमोल मिटकर यांनी दिली आहे। नागपूर जिल्ह्यातील उमरेड इथे एका खासगी कंपनीत झालेल्या स्फोटात 5 कामगारांचा मृत्यू झाला होता, तर 8 कामगार जखमी झाले होते। जखमींवर ओरियस रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दरम्यान या रुग्णांची भेट घेत जखमी कामगारांवर योग्य उपचार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी डॉक्टरांना दिल्या। मुंबई नाशिक महामार्गावरील वडपे ते खारेगाव हा 8 पदरी रस्ता आणि उड्डाणपुलाच्या कामाची शिवसेना नेते प्रकाश पाटील आणि आमदार शांताराम मोरे यांनी पाहणी केली। संतगतीने काम सुरू असल्यामुळे शांताराम मोरे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। सुरेश धस आणि संदीप क्षीरसागर यांनी 2014 साली शिक्षक बदली प्रक्रियेत 39 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप होतोय। ओबीसी नेते बाळासाहेब सानप यांनी हा गंभीर आरोप केला। बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते विद्यार्थ्यांना चष्मा वाटप करण्यात आला। दरम्यान चष्मा न काढण्याचा सल्ला अजित पवारांनी विद्यार्थ्यांना दिला।
कल्याणमधील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणाचा आरोपी विशाल गवळीने तळोजा जेलमध्ये आत्महत्या केली। आरोपी गणेश आरोपी गवळी 3.5 महिन्यांपासून तळोजा जेलमध्ये होता। विशाल गवळीच्या आत्महत्येवर माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली। गवळीच्या आत्महत्येचा आम्हाला काही आनंद नाही। 3 महिन्यात केस चालून त्याला भर चौकात शिक्षा दिली असती तर इतर नराधमांना त्याचा चाप बसला असता, असं महेश गायकवाड म्हणाले। विशाल गवळीने आत्महत्या केली नसून त्याची हत्या करण्यात आली असा आरोप विशाल गवळीचे वकील संजय धनके यांनी केला। दरम्यान याची सखोल चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे। नराधम विशाल गवळीने फाशीच्या शिक्षेच्या भीतीपोटी आत्महत्या केली। जे झालं ते बरं झालं अशी प्रतिक्रिया आमदार सुलभा गायकवाड यांनी दिली आहे। पीडितेच्या आई वडिलांना न्याय मिळाला असं त्या म्हणाल्या। विशाल गवळीला कायद्याने फाशी झाली असती तर असं कृत्य करणाऱ्यांना अद्दल घडली असती अशी प्रतिक्रिया आमदार विश्वनाथ भोईर यांनी दिली। तर पीडितेच्या कुटुंबाला नैसर्गिक न्याय मिळाल्याचंही ते म्हणाले। बोगस पत्रकाराविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल झाला। नवी मुंबईतील प्रसिद्ध मिठाई विक्रेत्याला धमकी देत 3 लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी किशोर लोंढे या बोगस पत्रकाराविरोधात कोपरखैरणे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। अंबरनाथ तालुक्याच्या क्रीडा संकुलाची इमारत मागील वर्षी कोसळली होती। दरम्यान त्या ठिकाणी कोसळलेल्या वास्तूचा सांगाडा 1 वर्षापासून तसाच पडून आहे। मात्र त्याच्या पुनर्बांधणीकडे प्रशासनानं दुर्लक्ष केले, त्यामुळे खेळाडूंमध्ये नाराजी पसरली आहे। हिरा रोड परिसरात चोरट्यांनी महिलेच्या दागिन्यांची चोरी केली। चोरी करणाऱ्या 2 चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे। चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। सरकारने खासगी रुग्णालयाचे दर निश्चित केले पाहिजेत। गेल्या 5 वर्षात रुग्णालयाने अनावश्यक चाचण्या केल्या का, आदी प्रश्नांवर नागरिकांची मतं ऑनलाईन स्वरूपात पुण्यातील पेशंट्स राईट्स नाऊ या फोरमकडून मागवली जातात। खासगी रुग्णालयात दर निश्चिती करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे। त्या याचिकेत ही माहिती सादर केली जाणार आहे। एप्रिल महिना सुरू होताच उन्हाची तीव्रता अधिकच वाढली आहे, त्यामुळे नागरिकांचं उन्हापासून संरक्षण व्हावं यासाठी पालिकेने सिग्नलवर हिरवी नेट लावली आहे। चांदवडच्या ग्रामीण भागात अवकाळी पाऊस बरसला। पावसामुळे गहू, कांदा आणि द्राक्ष पिकांचं मोठं नुकसान झालंय। शिरवाडे आणि वडी भागाला पावसाचा सर्वाधिक फटका बसल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील अनेक गावांना वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं झोडपलं। अवकाळी पावसामुळे आंबा, डाळिंब आणि द्राक्ष पिकांना मोठा फटका बसलाय, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। येवल्याच्या ग्रामीण भागाला सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने झोडपलं। राजापूर, पन्हाळा साठे भागात तुफान गारपीट झाली। शेतांमध्ये गारांचा खच पडल्यानं पिकांचं मोठं नुकसान झालं, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला। माळमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली। गारपिटीसह झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्यानं उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला। मात्र पिकांचं नुकसान होण्याची शक्यता असल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। चोपडा तालुक्यातील काही भागांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। काढणीला आलेली केळी जमीनदोस्त झाल्यानं शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे। जुन्नर तालुक्यातील अनेक गावांना वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं झोडपलं। या पावसामुळे आंबा, फूल पिकं, उन्हाळी बाजरी यासारख्या अनेक पिकांचं नुकसान झालं। नांदेडमध्ये अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली। वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे शेतपिकांचं नुकसान झालंय, यामुळे बळीराजा चिंतेत सापडला। रावेर तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट झाली। त्यात सुमारे 500 हेक्टरवरील केळी बागांचं नुकसान झाले, त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला। जळगाव तालुक्यातील आमोदा, गाडोदासह चोपडा तालुक्यातील धानोरा, माचला परिसरासह इतर गावात अवकाळी पावसासह हलकी गारपीट झाली। पिकं धोक्यात आल्याने शेतकरी हवालदिल झाला। हिंगोलीमध्ये उन्हाच्या कडाक्यात वाढ झाली। यावेळी दुग्ध व्यावसायिकाने मशीनना गारवा निर्माण होण्याकरता पाण्याची सोय केली आणि यामुळे मशीनच्या दूध देण्याच्या क्षमतेतही वाढ झाली। टोमॅटोचा दर घसरल्यानं उत्पादन खर्चही निघत नसल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली। टोमॅटोला केवळ 5 ते 10 रुपये किलो असा दर मिळतोय, त्यामुळे आपली व्यथा मांडताना शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलं। छत्रपती संभाजीनगरमध्ये पाण्याची पाईपलाईन फुटल्याची घटना घडली आणि यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले। तातडीनं पाईपलाईन दुरुस्त करण्याची मागणी केली जाते। जलसाठ्याचं पुनरुज्जीवन करण्याकरता जलयुक्त शिवार अंतर्गत योजना राबवली जाते। या संदर्भात शेतकरी आणि नागरिकांमध्ये जनजागृती रथाच्या माध्यमातून जनजागृती केली जाते आणि तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी या रथाला हिरवा झेंडा दाखवला।
नंदुरबारच्या केलापाडी गावात रुग्णवाहिका नसल्यानं नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय। आजारी रुग्णांना झोळीतून पायपीट करत रुग्णालयात नेण्याची वेळ नागरिकांवर आली आहे। दरम्यान तातडीनं रुग्णवाहिकेची सोय करण्याची मागणी नागरिक करतात। तापमान वाढल्याने जळगावात नद्या, तलाव आणि विहिरीचं भूजल पातळी जी आहे ती कमी होत असल्याचं चित्र आहे। मध्यम आणि मोठ्या प्रकल्पातील जलसाठा गेल्या महिन्याभरात 10% घसरला, त्यामुळे पाणी टंचाईची शक्यता निर्माण झाली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मराठी बिग बॉस विजेता सूरज चव्हाणच्या घराची बांधकामाची पाहणी केली। बांधकाम उत्तम दर्जाचं करण्याच्या सूचना अजित पवारांनी दिल्या। सांगोल्याच्या येलमार मंगेवाडीत बोर आणि नारळाची झाडं पेटवण्यात आली। ही झाडं शेजारील शेतकऱ्यांनी पेटवल्याचा आरोप करण्यात आला। तातडीनं नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली। बुलढाण्याच्या संग्रामपूर तालुक्यातील 449 जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र रद्द करण्यात आली आहेत। संग्रामपूर तहसीलदारांनी ही माहिती दिली। नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात बिलगावच्या जंगलात वनविभागानं कारवाई केली। यावेळी विक्रीसाठी तोडून ठेवलेल्या सागाच्या झाडाच्या दांड्या वनविभागानं जप्त केल्यात। धाडीदरम्यान लाकूड तस्कर फरार झाले। रत्नागिरी जिल्ह्यातील अंजर्ले समुद्र किनाऱ्यावर कासव महोत्सव सुरू आहे। किनाऱ्यावरील कृत्रिम घरट्यातील कासवांच्या पिलांना समुद्रात सोडण्यात आलं। ही पिलं समुद्रात झेपावताना पाहण्याकरता पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। नाशिकमधील अनेक वर्षांपासूनची मडबातची परंपरा यंदाही अबाधित आहे। आयुर्वेदिक मातीचा लेप लावून उन्हापासून आणि त्वचेच्या विकारांपासून प्रतिबंध व्हावा या हेतूनं मडबातचं आयोजन करण्यात आलं। यात शेकडो नाशिककरांनी सहभाग घेतला। उरणमधील पिरवाडी समुद्रात 4 पर्यटक अडकले होते। समुद्र किनाऱ्यापासून 300 मीटर अंतरावर असलेल्या खडकावर पर्यटक अडकले होते। दरम्यान सागर रक्षक दलाच्या जवानांनी पर्यटकांना सुखरूप वाचवलं। बिहार इथल्या महाबोधी बुद्धविहार बौद्ध बांधवांच्या ताब्यात देण्यात यावं या मागणीकरता वंचित बहुजन आघाडीकडून स्वाक्षरी अभियान राबवलं जात आहे। दरम्यान 16 आणि 17 एप्रिल रोजी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर बिहारमध्ये आंदोलन छेडणार आहेत। गेल्या 3 महिन्यात भाजीपाला आणि शेतीमालाचे दर प्रचंड कोसळलेत। याविरोधात आरपीआयने कुर्डुवारी बाजार समितीत आंदोलन केलं। कांदे, वांगे, बटाट्यांचे हार घालत शासनाचा निषेध नोंदवण्यात आला। 11 एप्रिल रोजी दहिसर पश्चिमेकडील तावडेवाडी परिसरातील 2.5 लाख किमतीची फालुद्याची गाडी चोरीला गेल्याची घटना घडली होती। दरम्यान सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांनी या प्रकरणातील 3 आरोपींचा शोध घेत त्यांना अटक केली। पुण्यात आईनेच आपल्या अल्पवयीन मुलीचे अश्लील व्हिडिओ करून बॉयफ्रेंडला पाठवले आणि त्याच्या मुलीशी अनैतिक संबंध ठेवायला सांगितलं। मुलीने आपल्या आईचे आणि तिच्या प्रियकराचे प्रेमसंबंध समोर आणल्यानं नराधम आईने हे कृत्य केलं। या प्रकरणी बिबवेवाडी पोलीस स्टेशनमध्ये नराधम आईसह तिच्या बॉयफ्रेंडला अटक करण्यात आली। जळगावच्या अंबरनेर तालुक्यात आगीचं सत्र सुरूच आहे। मारवड ढेकूनंतर आता कळमसरी शिवारात लागलेल्या आगीमध्ये ज्वारी आणि जनावरांचा चारा जळून खाक झाला। या आगीत 12 शेतकऱ्यांचं 29,56,000चं नुकसान झालं। गोंदियातील इटियाडोह धरणातून कालव्यात पाणी सोडण्यात आले। दरम्यान प्रतापगड इथल्या शेतकरी कालव्यात हातपाय धुण्याकरता गेले असताना पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला। दरम्यान 24 तासानंतर शेतकऱ्यांचा मृतदेह आढळून आला। डहाणूमध्ये महालक्ष्मी यात्रेदरम्यान गडाच्या टोकावर चढण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका भाविकाचा खाली पडून जागीचा मृत्यू झाला। मेरिक कन्हैयालाल कांचवाला असं या भाविकाचं नाव असून तो गुजरातच्या सुरत इथून महालक्ष्मी गडावर दर्शनासाठी आला होता। न्यूझीलंडवरून भारतात आलेल्या एका यूट्यूबरला शिव्या शिकवल्याचा प्रकार समोर आला होता। दरम्यान याच यूट्यूबरला एका मराठी तरुणाने चक्क तंबाखू खायला शिकवल्याची बाब समोर आली। शिवप्रेमींनी या घटनेचा निषेध व्यक्त केला। वर्ध्याच्या तळेगावात एका क्रिकेट अकादमीच्या इमारतीला आग लागली। या आगीत इमारतीचं मोठं नुकसान झालं। बीडच्या पाटोदा तहसील कार्यालयातून चोरट्याने चक्क संगणक लंपास केला। या प्रकरणात नायब तहसीलदारांच्या तक्रारीवरून पाटोदा पोलीस ठाण्यामध्ये अज्ञाताविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला। सिंधुदुर्गच्या चेंदवडमध्ये अपहरण करून एका तरुणाची हत्या करण्यात आली। मारेकऱ्यांना पोलिसांनी अटक केली। मावळच्या आधार रुग्णालयानं त्वरित उपचार करत एका रुग्णाचे प्राण वाचवलेत। विशेष म्हणजे एका रुग्णाकडे पैसे नसताना रुग्णालयानं उपचार केलेत, त्यामुळे आधार रुग्णालयाचं सर्वत्र कौतुक केलं जातं। बुलढाण्याच्या मंगरूळ नवघरेमध्ये गोठ्यातील 12 बकऱ्यांवर हल्ला करण्यात आला।
प्राण्याच्या हल्ल्यात 12 बकऱ्यांचा मृत्यू झाला. दरम्यान वन विभागाने तातडीने पंचनामा करून मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. चंद्रपूर जिल्ह्याच्या मूल तालुक्यातील चितेगाव परिसरातून जेरबंद करण्यात आलेल्या वाघिणीच्या 3 बछड्यांना जेरबंद करण्यात अखेर यश आलंय. 5 महिन्याच्या 3 छाव्यांना त्याच्या आईपाशी सोडण्यात आलं. जामनेर तालुक्यातील लोंढरी गावात शेतकऱ्यांनी शेतात जमा केलेला मका जळून खाक झाला. अज्ञात व्यक्तीनं मक्याच्या ढिगाला आग लावल्यानं 150 क्विंटल मका जळून खाक झालाय. त्यामुळे नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. राधाकृष्ण विखे पाटील मतांसाठी भिकारी असल्याची टीका बच्चू कडूंनी केली होती. वीरभद्र महाराज बच्चू कडू यांना सुबुद्धी देव असं म्हणत विखे पाटलांनी कडूंना प्रत्युत्तर दिलं. वाशिममध्ये तापमान वाढीचा परिणाम भूजल पातळीवर झाला आहे. ग्रामीण भागातील विहिरींची पाणी पातळी झपाट्यानं घटत असून काही ठिकाणी विहिरी पूर्णपणे कोरड्या पडल्यात. अनेक गावात तीव्र पाणी टंचाईची शक्यता निर्माण झाली आहे. नांदेड जिल्ह्यातील भोकर फाटा ते कलद गाव या कॅनॉलचं काम निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. या कामासाठी बालमजुरांचाही वापर केल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला. त्यामुळे या कामाची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी करण्यात येते. कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या आधार कार्डवरील माहिती चुकीची भरल्यानं 100पेक्षा जास्त शेतकऱ्यांवर अनुदानापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. ज्या शेतकऱ्यांनी कमी किमतीत आपला शेतमाल विकला अशा शेतकऱ्यांना शासनाकडून अनुदान जाहीर करण्यात आलं होतं. येवला शहर परिसर आणि ग्रामीण भागात अवकाळी पावसामुळे शेकडो हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. कांद्याच्या पिकांचं सर्वात जास्त नुकसान झालंय. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला. येवल्यात एका मशिदीवर वीज कोसळल्याची घटना घडली आणि यामुळे मशिदीच्या छताला तडे गेले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मालवण समुद्रातील सिंधुदुर्ग किल्ल्याचा 358वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी किल्ल्यात शिवरायांचं पूजन करण्यात आलं. दरम्यान शिवभक्तांनी शिवरायांचा जोरदार जयघोष केला. पुसद ते वाशिम मार्गावरील खंडाळा घाटात भला मोठा खड्डा पडलाय. त्यामुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते. जळगावच्या दीपनगरमध्ये तापी नदीतून वीज निर्मितीसाठी बेकायदेशीर पाणी उपसा सुरू असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. तापी नदीतील पाणी उपसा तातडीनं बंद करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. एसटी बस अभावी मनमाड नांदगाव शहरासोबतच ग्रामीण भागातील शेकडो विद्यार्थिनींची परवड सुरू आहे. तापमानाचा पारा 41 अंशांवरती पोहोचलेला असतानाच तासनतास विद्यार्थ्यांना कडक उन्हाचा सामना करावा लागतो. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी वेळेत बस उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात येते. मालेगावात यात्रेदरम्यान आकाश पाळण्यात बसवण्याचा मोह एका तरुणाच्या जीवावर बेतलेला आहे. पुढी पाळण्यात खाली पडल्यामुळं तरुणाचा जागीच मृत्यू झाला. हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील बोल्डा फाटा परिसरात तरुणाचा मृतदेह आढळला. रस्त्या कडेला काट्याकुट्यांमध्ये हा मृतदेह पडला होता. या मृतदेहाची ओळख पटली असून पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. नाशिकमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. भांडण सोडवण्याकरता गेलेल्या रिक्षा चालकाची हत्या झाली. रिक्षा चालकावर टोळक्याने धारदार शस्त्रानं हल्ला केल्यानं त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांनी 4 अटक केली. बीडच्या आष्टी तालुक्यातील वाळूज इथल्या भैरवनाथाच्या यात्रेला सुरुवात झाली. या यात्रेला 250 वर्षांची परंपरा आहे. यात्रेनिमित्त मंदिरावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. आता बघूयात कल्याण पूर्वमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्राचं भव्य लोकार्पण सोहळा पार पडला. उद्योगमंत्री उदय सामंत, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडला असून लेझर शो आणि आतषबाजीसह जल्लोषात उद्घाटन करण्यात आलं. तर असं ज्ञान मंदिर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा कायमस्वरूपी आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये तसाच तेवढ ठेवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये व्हावं अशा पद्धतीची संकल्पना आज आम्ही आणि संजय शिरसाट साहेबांनी मांडली आणि त्याची सुरुवात मी स्वतः रत्नागिरीमधनं करतोय आणि छत्रपती संभाजीनगरमधनं संजय शिरसाट करतायत. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती देशभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं उपराजधानी नागपुरातील दीक्षाभूमीवर भव्य सजावट करण्यात आली. दीक्षाभूमीवर पंचशील ध्वजही लावण्यात आलाय. बौद्ध बांधवांची या ठिकाणी मोठी गर्दी दिसून येते, तर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 134वी जयंती साजरी होणार आहे आणि यासाठी नागपूर सज्ज झालेला आहे आणि नागपूर सोबतच दीक्षाभूमीतही सजावट झालेली आहे। यासोबतच दीक्षाभूमीत पंचशील ध्वजांचे फलक लागलेले आहेत, त्यासोबतच इथे मंडप सुद्धा लावण्यात आलेला आहे। यासोबतच इथे मोठा स्टेज साकारण्यात येणार आहे। त्याचबरोबर जयंतीनिमित्त अनेक भाविक सुद्धा येथे यायला तयार झालेले आहेत। भाविकांची गर्दी आपल्याला हळूहळू पाहायला मिळत आहे। आजपासूनच भाविकांनी इथे गर्दी करायला सुरुवात केली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्त आता संपूर्ण दीक्षाभूमीला मंडपाचं आच्छादन करण्यात आलेलं आहे। याचबरोबर पंचशील ध्वजही लावलेले आहेत। याचबरोबर पोलिसांचा बंदोबस्तही इथे कडेकोट करण्यात आलेला आहे। याच बरोबर नागपूर महानगर प्रशासन असो की नागपूर पालिका प्रशासन हे सर्व येथे लक्ष देऊन आहेत। याचबरोबर नागपुरातील सर्वच भाविक बौद्ध बांधव हे दीक्षाभूमीला येत असतात। त्याचबरोबर 14 एप्रिलसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीसाठी भाविक मोठ्या संख्येने दीक्षाभूमीत गर्दी करत असतात। त्यासाठी आज दीक्षाभूमी सज्ज झालेली आहे आणि सुंदर सजावट सुरू झालेली आहे। ऋषभ परकुंडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर।